आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे कराटे किड्स छमू आणि बोक्या यांची. छमूचं खाऊन पिऊन भटकून झालं की ती गाडीच्या टपावर बसायची किंवा अंग पसरून झोपून जायची. झोपायचा कंटाळा आला की बसायची. घराच्या आसपास भटकून यायची. एक दिवस काय झालं, भटकता भटकता तिची एका बोक्याशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर थोड्याच दिवसात मैत्रीत झालं. बोक्या मात्र खूप वांड होता. खूप मारामाऱ्या करून छमूकडे यायचा. छमू त्याच्या जखमांवर फुंकर घालायची. म्हणायची, किती रे द्वाड तू, मारामाऱ्या करून काय ही अवस्था करून घेतली आहे स्वतःची. मारामाऱ्या करायच्याच असतील तर नीट शिकून तरी घे. प्रत्येक वेळी तू मार खाऊन येतोस. तुला पाहून मात्र मला वाईट वाटतं. आणि तुझे हे अंग किती मळलंय पहा तरी, चाटून स्वच्छ कर. छमू स्वतःचं अंग चाटत चाटत बोक्याला म्हणाली, हे बघ, मीच रोज मार खाऊन येतो असं नाही आहे. मीही बोचकारतो त्या हरामखोरांना. बोक्यात डोळे मोठे करून अंग फुलवून छमूला म्हणाला, आणि मला पद्धतशीरपणे मारामारी कोण शिकवणार आहे? मी हा असा पोरका. तुला निदान तुझं हक्काचं घर तरी आहे, बोक्या गुस्स्यात म्हणाला. तेही खरंच म्हणा, छमू विचारात पडली. रोज संध्याकाळी गाडीच्या टपावर बसून छमू घरासमोरच्या मैदानात चाललेला कराटे क्लास पाहायची. पांढरे कपडे घातलेली, कंबरेला हिरवा, पांढरा, निळा, ऑरेंज रंगाचे पट्टे बांधलेली मुलं कराटे शिकताना पाहायला तिला खूप मजा यायची. त्यांचे मास्टर ऑर्डर सोडायचे आणि मुलं हातपाय झाडायची. ते पाहताना त्या मुलांच्या हालचालीबरोबर छमूचंही हातपाय डोकं हलायचं. या पद्धतीच्या मारामारीत कोणी कोणाला बोचकारायचे नाही. नुसते हातापायाने ठोसे मारायचे. रोज मुलं कराटे शिकायची, पण कोणी कोणाला बोचकारलेलं छमूला दिसलं नाही. नाहीतर हे आमचे सगळे भटके बोके, छमूच्या मनात आलं. एक दिवस छमू अशीच आळसावून गाडीच्या टपावर बसली होती. तिला तिचा मित्र बोक्या जीव घेऊन पळताना दिसला. छमूही आळस झटकून खाली उतरली. बोक्याच्या मागे 4 भटके कुत्रे धावताना पाहून छमू त्यांच्या मदतीला धावण्यासाठी धावू लागली. बोक्या मध्येच थांबला आणि त्यांच्यावर फिसफिसू लागला. कुत्रेही थांबले आणि त्यांची ती सुरकुतलेली नाकं आणि विचाकलेले सुळे बघून बोक्याने धूम ठोकली. त्याने जवळच्याच एका झाडाचा आसरा घेतला. कुत्र्यांचा पचका झाला. इतक्यात छमू तिथं पोचलीच. तीही फिसकारत त्यांच्या पुढ्यात उभी राहिली. कुत्रे झाडावर चढलेल्या बोक्याला विसरून छमूकडे वळले. छमूने हळूच पुढचा पाय उचलला आणि कराटेवाल्या मुलांसारखा हवेत एक ठोसा लगावला. कुत्रे बावचळले. छमू दुसरा पाय उचलणार इतक्यात कुत्रे घाबरून चक्क पळाले. कुत्रे पळाले पाहून बोक्या झाडावरून खाली उतरला. छमू त्याला म्हणाली, मी तुला सांगत होते त्या मुलांसारखं कराटे शिकून घे म्हणून. मग तुझ्यावर झाडावर चढून बसायची वेळच आली नसती. मी नाही घाबरत त्या रिकामटेकड्या कुत्र्यांना, असे खूप पाहिलेत, बोक्या गुस्स्यात म्हणाला आणि छमूला तिथेच सोडून निघून गेला. संध्याकाळ झाली. मुलं पांढरे कपडे घालून कमरेभोवती रंगीत पट्टे बांधून मैदानात जमा झाली. मुलांचे सेन्से आले आणि दंगामस्ती करणाऱ्या मुलांवर ओरडले. मुलं शांत होऊन नीट उभी राहिली. सुस्तावलेली छमू कराटेचा क्लास पाहण्यात दंग झाली. बोक्या कराटे पाहायला नक्की येईल अशी आशा बाळगून ती बसली होती, पण बोक्या काही आला नाही. छमूनं मला काय करायचंय, खाऊ देत त्याला मार म्हणून बोक्याचा नाद सोडला. ती कराटेचा क्लास पाहण्यात रंगून गेली. सेन्से ओरडले, बाऊ. तसं मुलांनी जपानी लोकांसारखं पुढे वाकून बाऊ केलं. सर ओरडले, अटॅक. मुलांनी दोन्ही मुठी आवळून उजवा डावा हात ठोसा मारल्यासारखा पुढे मागे केला. पुढे बराच वेळ किक, पंच, थ्रो असे विविध शब्द छमूच्या कानावर पडत होते. अचानक छमूला पलीकडच्या झाडीत हालचाल जाणवली.
ती पटकन उठली, पाठीची कमान करून शेपटी वर करून ती झाडातली हालचाल पाहू लागली. आणि पाहते तो काय, बोक्या झाडीत लपून बसून मुलांसारखे हातपाय झाडत होता. बोक्या चक्क कराटे शिकत होता. छमू खुश झाली. मास्तर इच नी सांग म्हणत होते. मुलं हातापायाने ठोसे देत होती आणि बोक्या चुकत माकत का होईना मुलांसारखे ठोसे देण्याचा प्रयत्न करत होता. बोक्याला कराटे शिकताना पाहिलं हे छमूनं त्याच्यापासून लपवून ठेवलं बरं का. असेच काही दिवस गेले. छमू बंगल्यांच्या बाजूने भटकत चालली होती. कोणाच्या स्वयंपाकघराची खिडकी उघडी दिसते का ते पाहत थांबत थांबत फिरत होती. इतक्यात तिला 2 बोक्यांच्या भांडण्याचा गुर्र गुर्र फिस फिस असा आवाज ऐकू आला. ती आवाजाच्या दिशेने गेली. बोक्या आणि लाल्या दोघांचं युद्ध जमलं होतं. विचित्र आवाज काढत मिशात ताठ करून दात विचकत दोघे एकमेकांच्या पुढ्यात उभे होते. लाल्या बोक्याला बोचकारणार इतक्यात छमूने ऑर्डर दिली, बाव. ते ऐकून बोक्या लाल्या पुढे वाकला. लाल्या ते पाहून गोंधळला. अरेच्छा, बोचकारायचं सोडून हा चक्क माझ्या पुढे शरण आला. त्याच्या मनात आलं. इतक्यात छमूने पुढची ऑर्डर सोडली, अटॅक. बोक्याने लढायला सुरुवात केली. डाव्या उजव्या पायाने ठोसे देत बोक्या लढू लागला. त्या अनपेक्षित अटॅकने लाल्या चांगलाच चक्रावला. किक, पंच, थ्रो. छमू ऑर्डर देत होती आणि बोक्या ठोसे मारत होता. मध्येच बोक्या गरकन फिरला आणि मागच्या पायाने ठोसे मारू लागला. लाल्याला ही वेगळ्याच प्रकारची मारामारी काही जमेना. हे युद्ध पाहायला कराटे क्लास सोडून मुलं आणि त्यांचे सर धावत आले. समोरचं दृश्य पाहून सर्वांची तोंड उघडी पडली. त्रयी अवाक होऊन थांबले. पलीकडच्या रानातून चरून परत चाललेल्या गाई म्हशी थांबून कुतूहलाने पाहू लागल्या. छमू ऑर्डर देत होती आणि बोक्या ठोसे देत होता. लाल्या घाबरून मागे मागे जाऊ लागला. घाबरल्यामुळे आणि मागचं न दिसल्यामुळे तो मागच्या चिखलाच्या खड्ड्यात पडला. क्षणात लाल्या चॉकलेटी झाला. लाल्याची ती अवस्था पाहून छमूला वाईट वाटलं. ती ऑर्डर द्यायची थांबली. चिखलातून मांजराच्या आकाराचं चॉकलेटच बाहेर आलं. लाल्या हरला होता. त्यानं छमूला व बोक्याला बाव करून तिथून पळ काढला. सर छाती फुगून पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या एकलव्य बोक्याच्या गळ्यात ब्लॅक बेल्ट बांधला. सगळ्या मुलांनी या नव्या कराटे किडचे टाळ्या वाजून अभिनंदन केलं. सगळे बघे पांगले. छमू बरोबर बोक्याही गाडीच्या टपावर जाऊन बसला. छमूने प्रेमाने त्याला न्याहाळले व ती म्हणाली, बघ, कराटे शिकल्याचा फायदा झाला की नाही? एकही ओरखडा तुझ्या चेहऱ्यावर आला नाही. तेव्हापासून बोक्याही छमू बरोबर कराटे क्लासची मजा घेऊ लागला.